संसार म्हटलं की आपल्याला असं नियोजन करायलाच लागतं की नाही. आणि इथं बघा कडुलिंबाचं पान आहे ना, तर माणसाने हे काय दाखवती ही ते किडे व्हावा नाही म्हणून मी ते बाजरीमध्ये कंटिन्यू टाकत असते जास्त. आणि इथे ना आता सकाळी सकाळी दळण करायला घेतले. पीठ होतं पण म्हटलं चला सकाळी मूड फ्रेश असतो थोडासा, तर आपण दळण करून घेऊया. मग बाकीची कामं काही होतच राहतात, कारण की बाकीची कामं झाली की दळण करायचा मूडच जातो दुपारनंतर ना, झोपू वाटतं थोडंसं. आणि इथं मस्तपैकी आता दळण करते. दळण झाल्याच्या नंतर ना माझे काका आले होते आणि काकांकडे बघा माझ्या मम्मीनी ना हे पाठवून दिलं होतं पपई आणि चिक्कू, कारण की काका माझ्या माहेरी गेले होते. तर मम्मी म्हटली धरा मला टाईम नाही तर तुम्ही तरी घेऊन जा नातवासाठी. नातू बघा कसा वाकून वाकून बघतोय पिशवीमध्ये आजीने काय पाठवून दिले. आणि इथं बघा मस्तपैकी त्याला आता पपई कट करून दिली. सकाळ सकाळी पपईवरतीच ताव मारलाय त्यांनी. आणि तुम्ही म्हणसान आता थंड आहे का काय, पण थंड नाही. आता ती ना फ्रीजमध्ये नव्हती त्याच्यामुळे मी त्याला दिली तर नाही तर दुपारचीच मी त्याला फळं देत असते. आणि ह्या एवढ्या मोठ्या पिशवीत एवढे सगळे चिक्कूचे बरं का, या तुम्ही सुद्धा खायला. आता आम्हाला सुद्धा रोज याच्यावरती ताव मारायला लागन त्यामुळेच ते संपतील. आणि स्वराज त्या पिशवीलाच हात लावते आता ते दे म्हणून. पपई काही संपली नाही, लगेच चिक्कू दे असं म्हणतोय. आता बॉबी तळती सकाळी, ते पण का सांगते कारण की मला कढीवडा करायचा आहे. आणि मी रात्री भजी केली होती तर ते तेल होतं थोडंसं, म्हटलं आता त्याच्यामध्ये अजून थोडीशी बॉबी तळून परत भजी तळू. आणि ना कढीमध्ये भजी टाकली ना भरपूर अशी टेस्टी होते बरं का. मी ना आता ही दुसऱ्या वेळेस करते मस्त. आता थोडंसं पीठ अजून टाकलं त्याच्यामध्ये प्लेन भजी काढले. नंतर ना एक कांदा चिरून कांद्याची सुद्धा भजी काढली. सगळे आता असं तळायला घेतलं का आपण भरपूर असं काय काय करत राहतो ना. मी काही जास्त तेलकट खात नाही आम्ही, आणि कधीतरीच आमच्या घरामध्ये असं तळणं वगैरे होतं. आता स्वराज बघा लगेच एक भजी संपली का लगेच येतो माझ्याकडे आणि इकडं बाबांकडे घेऊन येतो डिशमध्ये आणि त्यांना म्हणतो चारा मला. असा आहे तो, स्वतःच्या हाताने पण खातो. पण बाबा घरी असले का त्याला असं वाटतं बाबांनीच त्याला भरवावं, आणि माझ्याकडून नाही येत तो भरवायला, माझ्याकडून फक्त घ्यायलाच येतो. आता नवऱ्याला ताट वाढले, या तुम्ही सुद्धा जेवण करायला. मस्त झालंय कढीवडा.